श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण यंदा 2026 मध्ये 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाईल. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्रपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. यंदा गुढीपाडव्याला आहे अमावास्या, तर या दिवशी आपल्याला गुढी उभारायची आहे की नाही आहे, गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तसेच गुढी उभारताना आपल्याला कोणत्या मंत्राचा जप हा करायचा आहे, कोणत्या काळजी घ्यायच्यात, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या, त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी दर्श अमावास्या असल्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की आपल्याला गुढी कधी उभारायची आहे, 18 मार्चला की 19 मार्चला. तर आपल्याला गुढी जी आहे 19 मार्चलाच उभारायची आहे, कारण पहाटे उशिरा अमावास्या संपते आणि 19 मार्चला सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा तिथी सुरू झालेली असेल. 19 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्याने तोच दिवस अत्यंत शुभ आणि गुढी उभारण्यासाठी योग्य आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. 2026च्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:53 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. हा काळ जो आहे तो गुढी उभारण्याकरता सर्वोत्तम मानला जातो.
गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारली पाहिजे, म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून जे आहे अभ्यंग स्नान करायची आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत. पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे. त्यानंतर आपल्याला घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारायची आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे, तसेच आंब्यांच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे आणि जिथे आपण गुढी उभारणार आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची, तिथेसुद्धा आपल्याला रांगोळी ही काढायची. आता आपण गुढी कशी तयार करायची त्याबद्दल जाणून घेऊया. तर आपल्याला एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र आपल्याला म्हणजेच गुढीला आपल्याला साडी ही घालायची. आता या साडीमध्ये सुद्धा काही शुभ रंग आहेत, त्याच रंगाची आपल्याला गुढीला साडी ही नेसवायची. जसं की तुम्ही पिवळ्या रंगाची, लाल रंगाची, हिरव्या रंगाची, तसेच गुलाबी रंगाची किंवा अगदी नारंगी रंगाची साडीसुद्धा नेसवू शकतात. पण चुकूनही आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची जी साडी आहे ती गुढीला नेसवायची नाही आहे, कारण काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक आहे. तसेच पांढऱ्या रंगावर फारच लवकर नकारात्मक शक्ती प्रभाव टाकते, म्हणून आपल्याला या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या चुकूनही गुढीला नेसवायच्या नाही आहेत. तसेच जी गुढीला आपण साडी घेणार आहेत ती नवीनच असावी, कुठेही फाटलेली किंवा मळलेली साडी नसावी. आता त्या साडीसोबत आपल्याला साखरेची गाठ, तसेच कडुलिंबाची डहाळ आणि आंब्याची पानं एकत्र करून बांधायची आहेत. आता झेंडूच्या फुलांचा हार आपल्याला गुढीला अर्पण करायचा आहे. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर आपल्याला तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या जो आहे म्हणजे कळश जो आहे तो उपडा ठेवायचा आहे, कारण तांब्याचा जो कळश असतो तो ब्रह्मांडामधनं येणाऱ्या ज्या प्रजापती लहरी असतात त्या खेचून घेण्याचं काम हे करत असतो. तर आपल्याला त्यानंतर या तांब्यावर कुंकवाने 5 बोटं किंवा स्वास्तिक काढायचं आहे. अशा रीतीने आपल्याला गुढी ही तयार करून घ्यायची आहे. आता तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एक उंच ठिकाणी, म्हणजे तुम्ही पाटावर किंवा अडकवायची तुमच्या इथे जिथे पण जागा असेल त्या रीतीने आपल्याला ती गुढी जी आहे ती उभारायची आहे. गुढी उभारताना गुढीचं जे तोंड आहे ते आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला असावं, या पद्धतीने आपल्याला गुढी ही उभारायची आहे. आता आपण जाणून घेऊया की गुढीची पूजा आपल्याला कशी करायची. तर गुढीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे. गुढीला गुळ खोबऱ्याचा किंवा श्रीखंडपुरीचा किंवा अगदी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुख समृद्धीची जावे, अशी आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पानं, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याचे चाटण घ्यावे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. आता जेव्हा आपण गुढी उभारणार आहे तेव्हा आवर्जून या गुढीला आपल्याला मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. तिची स्थापना करून आपल्याला या श्लोकाचं पठण करायचं आहे. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते सर्व देवांना इप्सितार्थ प्रदायक. या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. तसेच गुढी करता साडी निवडताना आपल्याला काळ्या रंगाची किंवा गडद निळ्या रंगाची, राखाडी रंगाचे वस्त्र अजिबात घ्यायचे नाही आहेत. तसेच गुढी जेव्हा आपण उभारणार आहेत तर ती सरळ उभी करायची आहे, खूप जास्त झुकलेली किंवा आडवी नसावी. तसेच जी गुढी करता आपण काठी घेणार आहेत ती जुनी किंवा तुटलेली नसावी. मोडलेली काठी वापरू नका, त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील.